किती रनिंग केली आज? ते चालला घरी लवकर, त्याला लवकर काम होतं थोडंसं, पण आला. ती सगळ्यात मेन गोष्ट आहे. नाही सुट्टी मारू शकला असता, पण त्याला 2-3 दिवस झालं पहिले बोललो होतो मी, म्हणून आज तो आता क्लिअर येऊ राहिला. जे तुमच्याकडे पहिली गोष्ट आहे तिथून सुरुवात करा. तेव्हापासून कळलं, नाही तर 1 वर्ष आपलं फुकटचं गेलं माहिती का. तेव्हा डेअरिंग केली असती तेव्हा. हाय, गुड मॉर्निंग. आज आहे 365 दिवस चॅलेंजचा 184वा दिवस आहे. तर करण आज लवकर आला आपल्या आधी. शनिवार आहे आज, मनाव घेतला वाटतं त्याने. चला, दगड टाकले की नाही काय माहिती, दगड वाहून गेले राव काल टाकलेले कंडिशनवर. काय बरोबर. आपल्या आधी येऊ राहिला आता करून आला भाऊ. लवकर आलतो होतो. एक्सरसाइज आपण इथं काम करतो माहिती का, हे नाही काय लवकरात लवकर आपली लेग फ्री होऊन जाते. अच्छा, या कधी पण तुम्ही भरतीत गेले काही गेले ना, दरवेळेस सांगतो मी तुम्हाला, ही मागची मसल स्ट्रेच करायची. मागची मसल जेवढी तुमची प्रेस झाली तर तेवढं तुमचं स्ट्रेचिंग ओके झाली. हा फंडा आहे, त्याच्यामुळं मागची मसल स्ट्रेच करायची तुमचं. आता आपल्याला सिडिकल जायचं म्हणजे नाही, उद्या आहे ना याच्यावर. हां, तर मग रस्ता हां थोडं फक्त कामगार चौकातून हां, एस क्लबपासून पुढे एस क्लबपर्यंत ते आतमध्ये काम लागेल. गाडी ढावा लाईट मला या साईडला घ्यायचं का या साईडला घ्यायचं का, तर हारण वाजलं काही फोर व्हीलर आता ठोकली म्हटलं गाडी. आता काय
तर चला वॉर्मअप झाला आता कंप्लीट. आता आपण वरती जॉगिंग करत निघू. तर चला निघू आता आपण जॉगिंग करायला. झाली कशाची किती किती रनिंग केली आज? चल ठीक आहे कर मग. चालला का लगेच? मग ठीक आहे ठेवून दे तिथं. तू वरती ठेव पट्टा, ते कुत्र खराब करू नये. हां तर चला निघू आता. ते चालला घरी लवकर, त्याला लवकर काम होतं थोडंसं, पण आला. ती सगळ्यात मेन गोष्ट आहे. नाही सुट्टी मारू शकला असता, पण त्याला 2-3 दिवस झालं पहिले बोललो होतो मी, म्हणून आज तो आता क्लिअर येऊ राहिला. नाही तसं असतं ना, जायचं असलं तर आलाच नसतो तो. पण चला हीच कंटिन्युटी पाहिजेत माहिती आहे का. कंटिन्युटी असली नाही, एक तर धाक पाहिजेत, नाही तर काय डिसिप्लिनमध्ये काहीतरी टार्गेट पाहिजेत, तरच माणूस कंटिन्यू करतो. असं फंड आहे. तर पाहत हळूहळू करतो देऊ, पण कधी पण लक्षात ठेवा थोडं का होईना करा, सुट्टी नाही मारायची डायरेक्ट. आता आपण मागच्या वेळेस 2 वेळेस गावाला गेलतो, तर रात्री 2 वाजता उठून वर्कआउट केलता, पण केलता हा फंडा असतो. आता आता उद्या पण आपल्याला थोडंसं बाहेर जायचं आहे, बघू. तर पण आता सकाळी लवकर जायचं असल्यामुळे लवकर वर्कआउट करणं लागून उद्या. तर बघू किती वाजता वर्कआउट होतो. तर पाऊस काय 2-3 दिवस झालं पाऊस नाहीच आता, सुमसाम आहे थोडंसं. नाही तर काय पाणी वाढ, पाणी काय ह्याच्यावरती वाढतं पाणी, थोडंसं वाढन अजून. पण दगड टाकले ना यावेळेस थोडंसं येणं सोपं राहिलं, आणि वरचे गवतं काढले ना म्हणून थोडंसं चांगलं आहे यावेळेस. नाही तर बाबळे बिबळे असले ना मग अवघड राहतं. चला आज 2 किलोमीटर, आज आपण 2 किलोमीटरच मारू, 3 किलोमीटर नाही. आज शनिवार आहे तर वेगळा थोडासा वर्कआउट करू आज. तर चला लय दिवस झालं पाऊस आणि का वर्कआउट करायला जमूनच नाही. तर एकदम शांत वातावरण बघा. चाललं वाटतं. चालला दे. तर चला आपला वॉर्मअप झाला. आता काय करू, जॉगिंग करू 2 किलोमीटर, मग आजचा वर्कआउट चालू करू. चला तर 2 किलोमीटर आपली जॉगिंग कंप्लीट झाली. तर आपण एकदम स्लो गेलतो आणि स्लो आलो. तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा, जॉगिंग झाली फास्ट होऊ किंवा स्लो होऊ, तर थोडंसं वॉकिंग करायची. आपण दरवेळेस वॉकिंग करतो बघा थोडं, कारण बॉडी कूलडाऊन होण्यासाठी. डायरेक्ट थांबायचं नाही कधी पण. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं डिटेल्स, रनिंग झाल्यानंतर काय करायचं, ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तर चला वॉकिंग करू थोडीशी, आणि त्याच्यानंतर मग आजचा वर्कआउट काय आहे ते आपण बघू. चला तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जेव्हा आपण हे माईक आणला होता, हे बोयाचा माईक आणला, त्याच्यानंतर व्हिडिओ व्हिडिओ बनवतच नाही आला. 1 ते 1.5 वर्ष माईक घरीच पडेल होता. तर मग पहिले विचार काय करत होतो, फोन येऊन द्या मग व्हिडिओ काढू, ट्रायपॉड येऊन द्या मग आपण हे करू, सगळं आलं मग व्हिडिओ बनवू. पण हे होतच नाही कधी पण लक्षात ठेवा, जे तुमच्याकडे पहिली गोष्ट आहे तिथून सुरुवात करा. तेव्हापासून कळलं
नाही तर 1 वर्ष आपलं फुकटचं गेलं माहिती आहे का. तेव्हा डेअरिंग केली असती तेव्हा, पण एकदा डेअरिंग केलं काहीच नसतं. आता पहिले माईक समोर फोन समोर बोलायला भीती वाटायची आणि काय बोलावं समजत नव्हतं. आता आता जमतं बोलायला, कारण की एकदा सुरू करा. मेन गोष्ट ती आहे, जी गोष्ट आहे तुमच्याकडं त्याच्या पण सुरुवात करा. नाही तर ही गोष्ट आल्यावर करीन, ती गोष्ट आल्यावर ती गोष्ट काही येत नाही, सुरू काय होत नाही, हा फंडा असतो. त्याच्यामुळं यूट्यूब असू काही असू, ज्या गोष्टीपासून अवेलेबल तुमच्याकडं त्या गोष्टीपासून सुरुवात करा. मेन गोष्ट आहे सुरुवात करणं. सुरुवात झाली तरच पुढचं होतं. आणि एक मेन गोष्ट, सुरुवात करू 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 एक 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 व्हिडिओ टाकू टाकू आपला एक्सपिरियन्स पण येतो आणि कळतं पण आपल्याला काय म्हणजे सॉरी चुकू राहिलं आणि काय नाही. तर चला, आपले पण पहिले व्हिडिओ बघा, पहिल्या व्हिडिओपासून आतापर्यंत थोडं थोडं डेव्हलप एक 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 गोष्ट शिकू राहिलो आपण आणि पुढं पण शिकणार आहे. तर चला, असा सपोर्ट करत राहा. तर चला, आता आजचा वर्कआउट काय आहे ते खाली बघू आपण. का नॅचरल आवाज आहे पाण्याचा बघा, धबधबा. लोक असे बघायला तिकडे जाते आणि आपल्याला दररोज दिसतो बघा इथं. तर आजचा वर्कआउट काय आहे, तर आजचा वर्कआउट आहे आपला सर्किट ट्रेनिंग. सर्किट ट्रेनिंग लय दिवस झाले केली नव्हती आपण. आज फक्त बेसिक बेसिक करायचे सर्किट ट्रेनिंगचे. जेवढे जेवढे स्टेप आहे 4 ते 5 स्टेप करू आपण बेसिक. लय दिवस झाले केली नाही. आज ग्राउंड पण कोल्ड आहे थोडंसं. इथं इन आउट वर्कआउट मारता येतं, नाही तर काय ते वल्ला असलं ना पाय सटकतो आपला. तर चला, सर्किट ट्रेनिंगची तयारी करू आता. काडी घेतली. काडी लय महत्त्वाची आपली. काडीचा उपयोग सांगू आपण थोड्या वेळ. तर आज सर्किट ट्रेनिंगचे 4 सेट कंप्लीट केले. आता 4 सेट आता कसे मारायचे ते सांगू. आता हे आहे ॲप्स वर्कआउट. इथं ॲप्स मारायचे. त्याच्यानंतर दुसरं स्टेप आहे हे स्किपिंग मारायची. इथं हे घ्यायचे स्क्वॉट मारायचे. दगड वेट घेऊन स्क्वॉट मारायचे. आणि ही आपली काडीचा उपयोग आहे इन आउट वर्कआउट, इन आउट आउट. तर हे 4 रेपिटेशन आहे. एक करून 4 एक्सरसाइजचं 1 रेपिटेशन होतो. तर चला, आता ह्याची एक सर्किट ट्रेनिंग सुरुवात करू.
सर्किट ट्रेनिंग आपली कंप्लीट झाली. काय काय एक्सरसाइज केली आपण सांगू. आपण पहिले स्टार्टिंगला इन आउट वर्कआउट मारले. इथं इन आउट वर्कआउट मारले 70. त्याच्यानंतर ॲप्स मारले 20-20चे 2 सेट मारले. त्याच्यानंतर इथं मारले स्किपिंग 100. इथं मारले 20 स्क्वॉटचे 20 सेट मारले. तर अशाने आपली सर्किट ट्रेनिंग कंप्लीट झाली. सर्किट ट्रेनिंग काऊन करते माहिती आहे का? स्ट्रेंथ पॉवर वाढण्यासाठी आणि तुमचा स्टॅमिना वाढण्यासाठी. कारण की ह्याने काय होतं, आपण दरवेळेस काय करतो, एकच एक्सरसाइज करतो. एक एक्सरसाइज केली ना तर आपल्याला हे होतं, एकच एक्सरसाइज करायची सवय असते. पण ह्याने काय होतं, वेगवेगळ्या एक्सरसाइज वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये जातो आपण. म्हणजे ही एक्सरसाइज सोडून लगेच दुसऱ्या ह्याच्यात, दुसरी झाली की लगेच तिसऱ्या ह्याच्यात, मग डायरेक्ट चेंज करतो. कधी ही हे वर्कआउट कधी कामाला येतं, जेव्हा आपण रनिंग करतो तेव्हा. जेव्हा जागेवर उभा असतो लगेच सुरुवात करणे, स्पीड वाढणं लागते आपल्याला, लगेच इन्स्टंट एनर्जी लावायची. तर हे स्ट्रेंथ पॉवर वाढते ह्याने. आणि ह्याने सगळ्या अवयवाचा वर्कआउट होतो एकाच ह्याच्यामध्ये. म्हणजे पूर्ण रेपिटेशन करायचा, ब्रेक घ्यायचा, रेपिटेशन करायचा, ब्रेक घ्यायचा. आपण बेसिक 4 मारले, ह्याच्यात 8 ते 10 असते. आणि ह्याच्यात अजून पोरं असले ना अजून मजा येते वेगवेगळे हे करायला, एक्सरसाइज करायला. तर चला, एकटो असल्यामुळे हे झालं. करण मला वाटलं करण असला दोघांनी केलं असतं, पण करण गेलं लवकर. तर चला, आजचा हे वर्कआउट झालं कंप्लीट. आता आपण डिप्स मारू. तर चला. आजचा वर्कआउट झाला कंप्लीट आपला. आपण आज केलं सर्किट ट्रेनिंग. त्याच्यानंतर आपलं स्पेशल आपण डिप्स मारले आणि ॲप्स मारले. तर एक्स्ट्रामध्ये ते सर्किट ट्रेनिंगमध्ये कवर झालं होतं, तरी बेसिक एक्स्ट्रा आपल्या रुटीनमध्ये जे ते मारलं. तर चला, आता आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. चला आता स्ट्रेचिंग करतो.
वर्कआउट झाला कम्प्लीट. कधी पण लक्षात ठेवा, फुल कधी पण हार्ड वर्कआउट झाला किंवा कोणता वर्कआउट होऊन द्या, पण ज्या दिवशी हार्ड वर्कआउट झाला त्या दिवशी स्ट्रेचिंग फुल करायची, आणि ज्या दिवशी लाईट वर्कआउट असला तरी लाईट स्ट्रेचिंग करायची, पण स्ट्रेचिंग करायची सगळ्यात मेन गोष्ट. नाही दुसऱ्या दिवशी वर्कआउट करता येत नाही, लेग मसल पेन होतो, नाही तर लेग पेन होते. चला स्ट्रेचिंग झाली कंप्लीट आपली, तर आता जायची तयारी करू. तर आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. भेटू नेक्स्ट व्हिडिओला. बाय. दमन 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 अवघड पाण्याचे